नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी बडबडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. बारी सांगत होता, और ये सावरकर क्या कम है, इसने तो जोसेफ मैजनी की किताब लिखी, इसने विद्रोह करने के विचार लोगों में फैलाए. दूसरी लिखी है 1857 का स्वतंत्रता समर, यह भी भड़काने वाली किताब है, और करझन वाइली की हत्या इसी ने करवाई. तात्या शांत होते, परंतु शांत राहणारा जेलर बारी नव्हताच. क्या सच है ना सावरकर? हाँ, सच है. जोसेफ मैजिनी यह तो अपनी इटली की स्वतंत्रता चाहता था, और 1857 की किताब में अंग्रेजों ने लिखा हुआ विकृत इतिहास बदलकर सच का इतिहास समाज के सामने रखा है. इसमें गलत क्या है? करझन वाइली की हत्या हमने नहीं की, कोई गवाह भी नहीं है. हाँ, मदनलाल धिंगरा हमारे पास अवश्य आया था आशीर्वाद लेने के लिए. वह क्या करने वाला था इसका हमें अंदाजा भी नहीं था. लेकिन अत्यंत दुखदायक तो यह है कि उसकी अंतिम इच्छा भी ब्रिटिश जेलर ने पूरी नहीं की. जेलर बारी आणि आलेला इंग्रज अधिकारी दोघेही मौन राहिले. जो बोलता है, जो लिखता है, उसने आपने हमेशा ही खत्म किया है. तरीही दोघं मौन होते, परंतु पराजय मानून जाणाऱ्यातला जेलर बारी नव्हता. तो म्हणाला, एक तितली पेड़ पर बैठे तो पक्षियों के कुछ भी बिगाड़ तो नहीं सकती. मिस्टर बारी, आप जेलर हैं, आप सत्य को सुनना चाहते हो, और सत्य अत्यंत कटु होता है. क्या वह सत्य सुनना चाहोगे? अवश्य सुनेंगे, परंतु हमें तो लगता है नाना साहब तात्या टोपे बडे स्वार्थी थे. तुम्ही नाही लगता? तात्यांना मुद्दाम उचकवण्याचं काम सुरू केलंय हे त्याच्या शेजारच्या कैद्यांना लक्षात आलं. त्याने काथ्याचा एक गोळा त्यांच्या हातावर भिरकवला. तात्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याने डोळ्यांनी शांत राहा असे खून केले. तात्यांनी होकार दिला. ते म्हणाले, आमच्याच देशवासियांबद्दल आम्ही ऐकून घ्यावं हे ठीक आहे, कारण बोललो आणि ते तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही हंटर माराल, मग आम्ही मौन राहावं हेच बरं. आलेला अधिकारी म्हणाला, नाना साहब को राजा होना था, तात्या को अपना बड़प्पन चाहिए था. यह तो सच है. आपने कभी कोई इतिहास अच्छी तरह से नहीं पढ़ा. विक्टर इमैन्युअल को आप जानते ही होंगे. सर्दिनिया का सम्राट चार्ल्स विक्टर इमॅन्युअल हा 3 राज्यांचा स्वामी होता. इटली पूर्ण त्याच्या साम्राज्याखाली यावी ही त्याची इच्छा होती, आणि त्याने अनेक लहान मोठी राज्य जिंकून संघटित केली. ह्यात गैर काय आहे? त्याचं संघटन कौशल्य महत्त्वाचं ना. तात्या टोपे आणि नानासाहेबांनी ते वाढवलं. नानासाहेब को तो राजा होना था. जेलर बारी पुन्हा म्हणाला, जॉर्ज वॉशिंग्टन युद्ध करून अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. यात गैर काय आहे? खरं म्हणजे तात्यांना म्हणायचं होतं, साम्राज्य लोभापायी तुम्ही भारतावर आक्रमण केलं. त्याचं तुमच्याजवळ उत्तर काय आहे? इंग्लंड कमी पडलं म्हणून विश्वावर राज्य करायला निघालात, त्याचं काय? परंतु ते दोघं मौन झाले. तेव्हा त्यांनी विषय वाढवला नाही. वाढवला असता तर त्यांना सोसावंच लागलं असतं. जेलर बारी आणि भेट द्यायला आलेला इंग्रज अधिकारी तिथून गेल्यावर पाहताच काथ्या कुटत असलेला दूर बसलेला कैदी त्यांच्याकडे धावत आला. हलक्या आवाजात म्हणाला, मी हरविंदर, पंजाबचा, 5 वर्षापासून इथे आहे. नको ते आरोप करून मला पकडलाय. माझी कथा नंतर सांगेन, पण हा बारी अत्यंत क्रूर जेलर आहे. नको ते आरोप लावून तुम्हाला फाशी देऊ शकतो. सांभाळून बोला. इथे देशभक्ती दाखवू नका. पुढे काही तो बोलणार तोच पठाण जमादार येताना दिसला. तसा तो जागेवर जाऊन बसला. जमादारने तात्यांजवळ जाऊन विचारलं, क्या कहता था यह हरविंदर? जेलर बारी साहब और कोई गेस्ट आए थे, तो वे क्या कह रहे थे यह पूछ रहा था, और कह रहा था बारी साहब अच्छे जेलर हैं, हम नहीं जानते थे ना आपको, इसलिए कह रहा था. जमादार प्रसन्न हसला. उसकी पंजाबी समझ आई? हाँ, थोडी थोडी. जमादार तात्यांवर इतरांपेक्षा कमी सूड उगवत होता. काही राक्षसी माणसात मानवता असते तसं घडत होतं. जमादार त्यांच्या मनातलं ओळखून म्हणाला, सब जेलर में मन में दया भाव खुदा ने रखा है. इतने लोगों के जेल में नहीं होते. वह दंड कैसे बढ़ाया जाए यह सोचते रहते हैं. जरा संभल के रहना. तात्या समजले मनातून, परंतु दुसरं मन उफाळून आलं. त्या जेलर बारीला घाबरून सत्य बोलायचं नाही. आजवर कधीही असत्य बोललो असेल तर ते देशाच्या स्वातंत्र्यासाठीच. असत्य कधी लिहिलंच नाही. इंग्रजांशी 2 हात करावेच म्हणून तर क्रांती युद्धात उतरलो. म्हणू देत त्यांना बंड. स्वातंत्र्याची चाललेली चळवळ, उठाव हे क्रांतीचं कार्यच आहे. काय करेल बारी? शिक्षा देईल, फाशी देईल, तत्पूर्वी अनेक कष्टांची कामं देईल, उपाशी ठेवेल, हंटर मारून रक्तबंबाळ करेल. करू दे त्याला हवं ते. आम्ही आमच्या देशाची निंदा नालस्ती ऐकणार नाही. खपवून तर बिलकुल घेणार नाही, कधीच नाही.
चुकूनही नाही. इथेही त्या लोकांची मृत्यूची भीती घालवायला हवी. तरच हे लोक सुखाने जगतील. प्रत्येकी मृत्यूचा धाक बाळगून जगण्यापेक्षा मृत्यूने सुटतील. कदाचित तुम्ही परत याल ही आशाही तुमच्या परिवाराने सोडली असेल. त्यांच्या लेखी तुम्ही मरणारच आहात, तर रोज रोज मरत जाण्यापेक्षा मृत्यू स्वीकारा. परंतु लांगुल चालन करू नका. तात्यांनी मनोमन निश्चय केला. इथे आता संधी मिळेल तशी चळवळ सुरू करायची. त्या रात्री ते निर्धार करून झोपले. मनात प्रगटली होती आशीर्वाद देणारी तुळजापूरची जगदंबा. तिचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावर आहे असं त्यांना वाटतच होतं. जेलर बारी नेहमीप्रमाणे रात्री एकदा नजर फिरवून गेला होता. खरं तर नारळाचा काथा कुटून तात्यांचे हात दंडापर्यंत दुखत होते. शिरा काळ्या निळ्या होऊन हातावर चांगल्या फुगल्या होत्या. बोटं सुजली होती. आता झोप यायला हवी होती, परंतु ती कुठे हरवली होती कोणास ठाऊक. जेलर बारी अधूनमधून 57चे स्वातंत्र्य समरचा उल्लेख करत होता. तो का करत होता याचं कारण कळत नव्हतं. कदाचित स्वातंत्र्य हा शब्द त्याच्या जिव्हारी लागला असावा. मॅडम कामा, लाला हरदयाळ, अनेक क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारा तो त्या ग्रंथाचा वारंवार उल्लेख बारीने का करावा हे त्यांना कळत नव्हतं. त्यांना आठवलं, लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत त्यांनी मूळ वृत्तपत्राच्या प्रती सत्य इतिहास जाणून घेतला होता. तेव्हा त्या लायब्ररियनला संशय येऊन त्या लायब्ररीत प्रवेशच नाकारला. मदत केली ती नंतर अनेकांनी. ग्रंथ पूर्ण झाल्यावर प्रकाशनाचे वांधे आलेच होते, परंतु आपला हेतू स्वच्छ होता, पारदर्शी होता. स्वतःच्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांच्यासाठी काही सत्य आदर्श ठेवण्याचा तो प्रयत्न होता. सशस्त्र क्रांतीचा मार्ग अयोग्य हे पटवणारे अनेक आहेत. तो आत्मघात आहे असं म्हणणारेही अनेक आहेत. परंतु इंग्रजांच्या हाताखाली जी भारतीय सेना आहे त्यांना आपल्या लोकांना शासन करताना मारताना काहीच का वाटत नसेल. परंतु ते अज्ञानी आहेत. त्यांना ते ज्ञात नाही की त्यांच्या हातातल्या शस्त्राचा प्रयोग ते स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी करू शकतात. त्यांना जाग यावी, स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ कळावा, तो शस्त्रातून व्यक्त व्हावा ही मनात भावना होती. अनेक समिधा पडतील तेव्हाच या अज्ञ सैनिकांना कळेल ना की शस्त्राचं आणि स्वातंत्र्याचंही महत्त्व. त्या उद्देशाने लिहिलेला ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वी जप्त झाला. अखेर त्याचा इंग्रजी अनुवाद करून ते युरोपात प्रकाशित झाला. 3-4 वर्षापूर्वीचीच ही गोष्ट. सतत चर्चेत राहणं हा हेतू नव्हता, परंतु घडलं तसंच. नंतर अभिनव भारत संघटना चर्चेत आली. एका मागोमाग एक क्रांतिकारी त्यातून पुढे सशस्त्र क्रांतीच्या घोषणा देऊ लागले. इंग्रज अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांची हत्या करू लागले. हा पुस्तक वाचण्याचा परिणाम नव्हता. अत्याचार वाढला की अशा गोष्टी होतच असतात. परंतु आपल्या स्वातंत्र्य समरावर जेलर बारीचा रोष कायमच राहणार हे दिसतंय. वस्तुतः त्याची कच्ची मराठी प्रत डॉक्टर कुटिन्हो हे पोर्तुगालच्या गोव्याचे असताना त्यांनी आपण मराठी प्रत दिली होती. आज तरी त्याचं काय झालं असेल कोण जाणे. डॉक्टर कुटिन्हो आता कुठे असतील हेही ज्ञात नाही. एवढं मात्र खरं की इंग्रजी आवृत्ती युरोपमध्ये प्रकाशित झाली आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून वाचली असावी. स्वधर्म आणि स्वराज्य ह्या 2 देवतांची आराधना तेव्हाच सुरू झाली असावी, जेव्हा डलहौसीने भारताच्या किनाऱ्यावर पारतंत्र्याचा विचार घेऊन पहिलं पाऊल टाकलं असेल तेव्हाच. मॅझिनीने म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा निसर्गदत्त अधिकार आहे आणि जुलमाचं पारिपत्य करणं हाही निसर्गसिद्ध अधिकारच आहे. जिथे स्वतंत्रता नसते तिथे विकासाचं चैतन्यही नसतं. स्वस्वातंत्र्य संपादन संकल्पाला तर इंग्रजच अधिक कारणीभूत झाले. खरं तर त्यांनी क्रांतीची बीजं रोवलीत. हेस्टिंगने काशीत, रोहिलखंडात, बंगालमध्ये तीच बीजं पेरली. तीच बीजं अवघ्या विश्वात पसरली हे तर त्यांना कळलंच नाही. त्यांनी निर्माण केलेली जुलमी राजवट, भारतीयांना दिलेली हीन वागणूक, दुय्यम दर्जाच्या नोकऱ्या, लेखनावरची विचारांवरची बंदी ह्या सर्वांमुळे धुमसत असलेल्या सैन्याने 1857 साली पहिलं पाऊल उचललं. परंतु पाऊलच चिरडून टाकण्यात आलं. आग विझली असं वाटलं तरी धुमसत राहिली. प्रांताप्रांतात आग पसरत चालली. फुंकर घालून चेतवण्याचं कार्य आपणच केलं नाही असं नव्हे तर प्रत्येक प्रांतानं केलं. भारतीय सेना इंग्रजांची गुलाम झाली असल्याची आग जळायची, विझायची हे सुरू होतं. त्यांना स्वतःच स्वातंत्र्य समरमध्ये लिहिलेला परिच्छेद आठवला. क्रांतीचं संकेतचिन्ह म्हणून भाकरी वाटल्या जात होत्या. त्यावेळी ते म्हणतात, जा हे क्रांतीच्या दूता, तू तसाच पुढे जा.
आपली प्रिय माता तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यासाठी तयार झाली आहे. ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दशदिशांना धावत जा. माध्यान्ह रात्र कुठेही न थांबता एकटेच धावत जा. दऱ्या खोल आहेत, कडे तुटलेले आहेत, नद्या अफाट आहेत, अरण्य हिंस्त्र श्वापदांनी भरलेली आहेत. क्षणभरही न कचरता हा राष्ट्र संदेश घेऊन तीरासारखा धावत जा. मराठ्यांचे भाले, राजपुतांच्या तलवारी, शिखांच्या कट्यारी, इस्लामचे चांद, कानपुरांच्या देवतांना आमंत्रित कर. कर्णभेरी दुदुंभी, ध्वज पताका गर्जना रणगीत होऊ देत. कुलदेवता, ग्रामदेवता, राष्ट्रदेवता आपल्या अनुचरांसह आमंत्रित कर. सर्वांना सांग, अतिसमयो वर्तते सावधान. आजही शब्द शब्द स्मरत होता. अण्णा म्हणायचे, विनायका तू कुशाग्र बुद्धीचा, तीव्र स्मरण शक्तीचा आहेस. अण्णा, आमची बुद्धी, स्मृती, संयम आता इथे संपलाय. उद्या लोक म्हणतील, काय केलं सावरकरांनी? या जेलमध्ये सावरकर मेला तरी पत्ता लागायचा नाही कोणाला. लेखन वाचन सारच इथे कुणासाठी? कोणाला गरज आहे देशाच्या स्वातंत्र्याची? इथे स्वतःचं स्वातंत्र्य हरवून बसलेले कैदी कधी सुटकेची तर कधी मरणाची प्रतीक्षा करतायत. त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. सारं संपलं. हा उदास भाव मनात दाटून आला. वाटलं, मदनलाल धिंगरासारखी, अनंत कान्हेरेसारखी एखादी हत्या केली तर जीवन सार्थक तरी झालं असतं. लोक प्रत्यक्षाला प्रमाण मानतात आणि आज मरणाची प्रतीक्षा करत करत आपण आयुष्य जगतोय. साखळ दंडांनी काचलेलं शरीर, जागोजागी फुलून आलेल्या नसा, घामाने कुबट झालेला देह, स्नायू ताठरलेले, हे काय जीवन? नाही नाही नाही, असं निराश होऊन नाही चालणार. जोवर जिवंत आहोत तोवर इथल्या कैद्यांना स्वातंत्र्याची, अधिकाराची, परिवर्तनाची जाणीव तर करून द्यायलाच हवी. आपण तेच कार्य करीत होतो. त्यामुळे अभिनव भारतचे असंख्य सशस्त्र क्रांतिकारी जीवावर उठायला तयार झालेत. हातात शस्त्र घेतलं नाही, पण अनेक शस्त्रधाऱ्यांचे ते प्रेरणा झालेत. लढणाराच केवळ योद्धा असतो असं नव्हे, तर अनेकांना जीवन प्रेरणा देणाराही योद्धाच असतो. त्यांना आठवलं, आपणच लिहिलं होतं, ज्यांना हे स्वातंत्र्याचं तत्त्व समजलं, स्वधर्माकरता, स्वदेशाकरता ज्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, त्यासाठी त्यांनी तलवारी उपसल्या, बंदुका रोखल्या, राष्ट्रकर्तव्य म्हणून मरणही स्वीकारलं. त्यांची नावं इतिहासात नसतीलही, परंतु ते चिरंजीव आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन पुढची पिढी तयार झाली. परंतु जे शत्रूला मिळाले, शत्रूसह स्वबंधूंशी लढले, त्यांचा धिक्कार करायला शब्द अपुरे आहेत. आपणच दिल्लीच्या बादशहाची, बहादूर शहाची एक गझल 1857च्या पुस्तकात लिहिली होती. गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तब तो लंडन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. आमच्या वीरांच्या मनात स्वत्व आणि आत्मविश्वास असेल तर हिंदुस्तानची तलवार धारदार राहील आणि तीच लंडनचे दरवाजे चिरत चिरत जाईल. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.